यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशा स्थितीमध्ये शासकीय जे अधिकारी आहेत ते बांधावर येताना दिसत नाही. असे शासनच सुस्त आहे तर प्रशासनात कुठे दिसणार आहे? शासन जर तंदुरुस्त असेल, शासन जर जागृत असेल तर प्रशासन जागरूक असतं. आता मेल्या अवस्थेमध्ये शासन असेल तर न्याय कुणाकडे मागायचं? आज सुरेश शिंदे चापर्डा यांच्या शेतात मी सोयाबीनचं हे सगळं येलो मोजाक नावाचं याच्यावर प्रादुर्भाव आहे. हे दाणे बघा, दाणे म्हणजे शेंग भरलीच नाही, सगळा रस हा ओढून घेतला गेला, पिऊन घेतला त्या किड्यांनी. आणि आज याच्या शेतामध्ये एकराच्या मागं एक बोरं सुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही. ही परिस्थिती सर्व दूर आहे. मला वाशिमच्या शेतकऱ्यांचा फोन आला, मला वर्धेच्या शेतकऱ्यांचा फोन होता. म्हणजे सगळीकडेच हा येलो मोजाक नावाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर आलेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर नाही, म्हणजे MSPचा पत्ता नाही, दुसरीकडे उत्पन्न नाही, तिसरीकडे कर्जमाफी नाही आणि चौथीकडे प्रशासनाची शासनाकडून मदत नाही. हे जर होईल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्याकडनी कुणाकडे पाहून जगायचं? ही सगळी परिस्थिती इथे आल्यानंतर आम्हाला दिसली. शेतकऱ्यांनी कुणाकडे व्यथा मांडायचा? प्रशासन जागृत नाही, शासन जागृत नाही, दक्ष नाही. आणि हे कुठे आहेत? एवढा मोठा संकट महाराष्ट्रावर आलेला असताना, एवढा मोठा शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना प्रशासन म्हणण्यापेक्षा शासनाची जबाबदारी आहे. अरे पंजाबप्रमाणे याचे सगळे तर पहिले पंचनामे करा. मी आज या शेतात भेट दिल्यानंतर हे सगळं लक्षात आलं, हे दाणे भरले नाही. हे बघा, हे दाणे आहेत काय? एक बोरा सुद्धा होणार नाही, ही परिस्थिती आहे. म्हणून पंजाब जर राज्य 50,000 रुपये हेक्टरी मदत करू शकते तर या महाराष्ट्र शासनाच्या, महायुतीच्या सरकारच्या हाताला काय लकवा मारला आहे? त्यांच्या हाताला काय झालं आहे? यांनी का सही करून 50,000 रुपये देत नाहीत? आणि तुम्ही आम्हाला केंद्राकडे बोट दाखवू नका. केंद्राची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण सरकारची तिजोरी खाली करा, सगळे बंद करा बाकीचे कामं आणि शेतकऱ्याला वाचवा. महाराष्ट्रात, देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आणि हे परिस्थिती पाहिल्यानंतर कर्जमाफीचा पत्ता नाही, खोटारडेपणा करून, फसवणूक करून तुम्ही जनतेची दिशाभूल शेतकऱ्यांची केली. कर्जमाफी देतो म्हणून 1 वर्ष झालं आहे, आज कर्जमाफीचा पत्ता नाही. आणि मंत्री म्हणतायत आम्ही गोट्या खेळतो काय? अरे गोट्या खेळतच बसा ना, दुसरं कामच काय राहिलं तुम्हाला? जर शेतकऱ्याला मदत करणं होत नाही तर तुमच्याकडे धंदाच उरला नाही काय दुसरा गोट्या खेळण्याशिवाय? ही अशा पद्धतीची उर्मट भाषा. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात इथे राजकारण करू नका. आता हे सगळं पाहिल्यावर शेतकऱ्यांचा टाहो आणि शेतकऱ्यांचा राग, जर प्रश्न विचारून आम्हाला किती मदत करणार हे जर विचारण्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्वीकारली तर त्याला असं उत्तर द्यायचं की तुम्ही आमच्याशी राजकारण करू नका. एक मंत्री म्हणतो की तो दारू पिऊन आहे. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही किती खड्ड्यात घालायसाठी त्या खुर्चीवर बसलात हे या ठिकाणी दिसून येत आहे. माझी सरकारला मागणी आहे की त्वरित याचे पंचनामे करा. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोलणार आहे. लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत सोयाबीन शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. तरच हा शेतकरी या सगळ्या संकटातून कुठेतरी बाहेर निघेल. आणि म्हणून आमचे हात जोडून या सरकारकडे विनंती आहे की तुम्ही सगळं बंद करून आमच्या शेतकऱ्याला वाचवा आणि त्याला भरीव मदत करा. हीच आता आमची मागणी सरकारकडे असणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.